आज आपण जाणून घेणार आहोत एका अत्यंत पवित्र तिथीची कथा, म्हणजेच उत्पन्न एकादशीची कथा। ही एकादशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी होय, म्हणजेच जिचा जन्म झाला ती एकादशी। प्राचीन काळी मूर नावाचा प्रचंड बलाढ्य दैत्य होता। त्याने देव, ऋषी आणि मानवांना प्रचंड त्रास दिला। शेवटी हे सगळे लोक वैतागून भगवान विष्णूंना शरण गेले। भगवान विष्णूंनी त्यांना धीर दिला आणि त्या मुराशी युद्ध सुरू केले। हे युद्ध हजारो वर्षे चालले। शेवटी भगवान विष्णू थकले आणि बद्रिकाश्रमातील एका गुहेमध्ये योग निद्रेसाठी निघून गेले। तेव्हा मूर दैत्याने विचार केला, आता विष्णू तर झोपले आहेत, हीच संधी आहे त्यांना मारण्याची। त्याने जसे विष्णू भगवानांवरती आक्रमण केले, तेवढ्यात त्यांच्या शरीरातून एक स्त्री प्रकट झाली। ती अत्यंत दैवी आणि बलवान होती आणि काही क्षणातच त्या स्त्रीने त्या मूर दैत्याचा वध केला। तेव्हाच विष्णू भगवान निद्रेतून जागे झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला विचारले की देवी, तू कोण आहेस? तेव्हा ती स्त्री म्हणाली की मी तुमच्या शरीरातूनच प्रकट झाले आहे। त्यावर भगवान विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले की तू माझ्यापासून उत्पन्न झालीस, म्हणून तुझे नाव असेल उत्पन्ना। आजपासून लोक तुला एकादशी देवी या नावाने पूजतील। जो या दिवशी उपवास, नामस्मरण आणि पूजा करेल, त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्याला मोक्ष प्राप्ती होईल। त्या दिवसापासून ही तिथी उत्पन्न एकादशी या नावाने प्रसिद्ध झाली। ही एकादशी पवित्रतेचा, श्रद्धेचा आणि विष्णू भक्तीचा प्रारंभ आहे। ज्यांना वर्षातील सर्व एकादशी करायच्या असतील त्यांनी या तिथीपासून सुरुवात करावी। तर चला सर्व मिळून म्हणूया, ओम नमो भगवते वासुदेवाय। अशाच प्रकारच्या सकारात्मक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा। थँक्यू।